पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। मुंबई एक असे शहर जे कधीच कोणासाठी थांबत नाही. पण या वेगाच्या मध्ये आणि काही आहे जे दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत AQI 204 वर गेलाय. Air quality in Mumbai city now is concerned. The air quality in the city has declined to poor category. कि हर गुजरते दिन पोल्यूशन का लेवल बढ़ता ही जा रहा है. दुर्दैवाने आज मुंबईची हवा पूर्वीसारखी स्वच्छ राहिलेली नाही. प्रदूषणामुळे श्वास घेणे देखील आता आरोग्यासाठी चिंतेचा विषय बनत चालले आहे. एका अहवालानुसार येथील हवेत वर्षभर श्वास घेण्याचा परिणाम जवळजवळ 511 सिगरेटी पिण्या एवढा मानला गेला आहे. ही समस्या अचानक आलेली नाही. अनेक गोष्टींनी मिळून तिला इतकं गंभीर बनवलं आहे. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचा धूर, स्मशानभूमीतून उठणारा धूर, सतत वाढणारी बांधकामाची धूळ, रिफायनरी मधून बाहेर पडणारा विषारी वायू प्रदूषणाचे मोठे कारण बनत आहे. या सुविधांमध्ये असलेल्या एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स म्हणजेच ETP आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्समधून मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन आणि हानिकारक प्रदूषक उत्सर्जित होऊ शकतात, जे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात. याशिवाय रिफायनरी मधील पदार्थ जसे की पेट्रोल, डिझेल, नॅफ्था आणि इतर हायड्रोकार्बन वातावरणात वाफेच्या स्वरूपात पसरू शकतात. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा यांचे प्रमाणही वाढते. पण प्रत्येक समस्येचे एक समाधान देखील असते. ARW इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने भारतात पहिल्यांदाच व्होलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच VOCच्या कलेक्शन आणि रिमूव्हल सिस्टीमची सुरुवात केली आणि हे प्रगत प्रदूषण नियंत्रण समाधान भारतीय रिफायनरी क्षेत्रात सादर करणारी पहिली कंपनी बनली. कंपनीने या VOC कलेक्शन आणि रिमूव्हल सिस्टीमला HPCL मुंबई, HMEL भटिंडा, बिना रिफायनरी मध्य प्रदेश, CPCL चेन्नई, BPCL कोची यासारख्या प्रमुख रिफायनरीमध्ये यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहे. या प्रकल्पानंतर या रिफायनरी ETP मधून बाहेर पडणाऱ्या वायू प्रदूषकांमध्ये 99.9% पर्यंत घट साध्य करण्यात आली आहे. याशिवाय 1995 पासून कंपनी रिफायनरी आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील ETP मधून मुक्त तरंगणारे तेल वेगळे काढण्याचे काम करीत आहे. तेल हे प्रक्रिया उद्योग, रिफायनरी आणि अभियांत्रिकी उद्योगातील एक प्रमुख प्रदूषक आहे. सांडपाण्यात तेलाची उपस्थिती असल्यामुळे पाण्यातील इतर प्रदूषक वेगळे करणे कठीण होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कंपनीने 1995 मध्ये भारतात प्रगत ऑइल स्कीमिंग सिस्टीम सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत कंपनीने 1000हून अधिक ऑइल स्कीमिंग सिस्टीम्स भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी बसवल्या आहेत. या सिस्टीम रिफायनरी, पेट्रोकेमिकल, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, ऑटोमोबाईल प्लांट, स्टील प्लांट, पॉवर प्लांट, ऑइल आणि गॅस सुविधा तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये बसवण्यात आल्या आहेत. कंपनीने या क्षेत्रात अनेक उपकरणे आणि सोल्युशन्स देखील पुरवली आहेत, ज्यांच्या मदतीने ETP मधील उर्वरित तेलाचे प्रमाण 10 ppm पेक्षा कमी करण्यात यश मिळविले आहे. या उत्पादनांच्या अभियांत्रिकी विश्वासार्हतेला आणि सातत्यपूर्व कामगिरीला टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड सारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी सल्लागार संस्थांकडून तांत्रिक मूल्यमापन आणि मान्यता मिळाली आहे. आपल्या याच तांत्रिक कौशल्यासह आणि व्यावहारिक अनुभवासह ARW इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आता दाट लोकवस्तीच्या आणि प्रदूषित शहरी भागातील वायू प्रदूषण नियंत्रण सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित करत आहे. शहरामध्ये पारंपरिक लाकडावर आधारित अंत्यसंस्कारामुळे होणारे प्रदूषण ही एक गंभीर पर्यावरणीय चिंता आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी 93,000 लोक मृत्युमुखी पडतात, ज्यापैकी 80% म्हणजे साधारण 74,000 लोक यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक लाकडाने होतात. एका अंत्यसंस्कारासाठी 350 किलो लाकूड लागते. याचा अर्थ मुंबईत वर्षाला 26,000 टन लाकूड जळले जाते, ज्यामुळे 47,000 टन हानिकारक प्रदूषण हवेत पसरतात.
या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी ARW इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने दादरच्या शिवाजी पार्क येथे एक अत्याधुनिक 4 स्टेज एमिशन कंट्रोल सिस्टीम यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. धूर सर्वात आधी मल्टी सायक्लोन युनिट मधून जातो. हे युनिट एक प्रकारचे प्री फिल्टर आहे जे अंत्यसंस्काराच्या धुरातील मोठे आणि जाड कण जसे की राख आणि धुळीचे कण हवेतून वेगळे करते. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर म्हणजेच ESP ही प्रगत प्रणाली इलेक्ट्रिक चार्जचा वापर करते. जसा धूर यातून वाहून जातो तसे सूक्ष्म कार्बन कण हे इलेक्ट्रॉनिकली चार्ज होतात आणि चुंबकीय शक्तीने अंतर्गत कलेक्टिव्ह रॉड्सवर चिकटतात. ही पायरी अत्यंत महत्वाची आहे कारण हे सूक्ष्म कण थेट आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन नुकसान पोहोचवू शकतात, ज्यांना ESP प्रभावीपणे अडवते. वेट स्क्रबरची ही पायरी वायुरूप प्रदूषकांना लक्ष्य करते. येथे अंत्यसंस्काराच्या धुराला एका विशेष जल आधारित प्रक्रियेतून नेले जाते. पाणी धुरातील सर्व विषारी वायू शोषून घेते, ज्यामुळे हवेतील रासायनिक आणि आम्लयुक्त कण वेगळे होतात. ही पायरी हे सुनिश्चित करते की हवेतून केवळ धूळच नाही तर वायूचा धोकाही नष्ट होतो. सक्शन ID ब्लोअर हे संपूर्ण यंत्रणेत हवेचा योग्य प्रवाह राखून ठेवते. हे सुनिश्चित करते की धूर प्रत्येक टप्प्यातून सुरळीतपणे बाहेर जाईल आणि बाहेर पडणारी हवा पूर्णपणे स्वच्छ असेल. जेव्हा CAPS प्रणाली कार्यरत असते तेव्हा मल्टी सायक्लोन मध्ये कार्बन कण जमा होताना स्पष्टपणे दिसू शकतात आणि वेट स्क्रबरचे पाणी देखील पूर्णपणे काळे होते. हा दृश्य पुरावा आहे की ही प्रणाली धूर, विषारी कण आणि हानिकारक प्रदूषकांना प्रभावीपणे वेगळे करत आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी IIT मुंबई आणि NABL अधिकृत प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. अहवाल हे दर्शवतात की या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, PM10, PM2.5 आणि राखेच्या कणांसारख्या घातक प्रदूषकांमध्ये सुमारे 96% घट साध्य झाली आहे. हे प्रगत समाधान लागू होण्यापूर्वी स्मशानभूमीच्या चिमणीतून गडद काळा धूर निघत असे. मात्र CAPS प्रणाली लागल्यानंतर आता यामध्ये मोठी घट झाली आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांसाठी CAPS प्रणाली स्वच्छ हवा, निरोगी जीवन आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.